विण दोघा तरी तुटेना पुढील भागामध्ये स्वानंदी स्वतःला कारणीभूत ठरवते आणि खूप रडते. आता तिला रोहन समजावत असतो. मलिका आदिराला घेऊन जाते. आदिरा म्हणते, मॉम हे काय करतेस? अगं तुम्हाला इकडे का आणलंस? मलिका म्हणते, डॉल तू ऐकून घे. अगं हे जे काही झालं ना ते त्या स्वानंदीमुळे. आदिरा म्हणते, प्लीज मॉम काही पण बोलू नकोसा. आजी पडली यात नंदुताईचा काय दोष आहे? तेवढे अर्पिता म्हणते, हो स्वानंदीचाच दोष आहे, कारण आजीला स्वानंदीने पाडलं. आदिरा म्हणते, अर्पिता ताई तू नंदुताईबद्दल असं कसं बोलू शकतेस? अगं ती आजीला का पाडेल? मलिका म्हणते, संपत्तीसाठी. आदिरा म्हणते, ऑट त्याचा काय संबंध? अर्पिता म्हणते, संबंध आहे आदिरा. अगं समरदादाने एक विलपत्र बनवलं आहे आणि त्यामध्ये नॉमिनेल म्हणून आजीचं नाव टाकलं आहे. म्हणजे आता घर, कंपनी आणि सगळ्या इस्टेटीची मालकीन फक्त आजी असणार. आणि हे कळाल्यानंतर स्वानंदीला सहन झालं नाही. तिला वाटलं असेल माझा नवरा वारस म्हणून आजीचं कसं नाव टाकू शकतो. आदिरा म्हणते, वॉटेवर, पण मला नाही वाटत नंदुताई असा विचार करेल. मलिका म्हणते, डॉल डॉल तू खूप भोळी आहेस. अगं एवढी मोठी संपत्ती कुणाला नको आहे? आणि मला सांग आईची जबाबदारी आम्ही तिच्यावर टाकली होती की नाही? म्हणजे तिने काळजी घ्यायला हवी होती की नाही? आत्तापर्यंत आजी कधीच पडली नाही, मग आजच कशी पडली? रडत म्हणते, डॉल अगं एकच दिवस मी मंदिरात गेले आणि आईची जबाबदारी तिच्यावर टाकली आणि तिने काय करून ठेवलं? तिच्यासाठी आपण नाही, संपत्ती महत्त्वाची आहे. अर्पिता म्हणते, आदिरा आता तरी डोळे उघड. अगं तुला वाटते ना तेवढी तुझी नंदुताई साधी नाही आहे, एक नंबरची चालाक आहे, चालाक. तू बघितलं नाही का? अगं तिने आपल्या भावाची अंशुमनची हालत कशी केली? अगं तिने अक्षरशः त्याला नोकरच बनवला. बिचारा अंशुमन सगळी कामं करत राहिला. एवढंच नाही आदिरा, तिने अंशुमनला चापकाने फोडून काढलं. आदिरा म्हणते, व्हॉट? ती म्हणते, तेच ना, तेच सांगते, ती साधी राहिलीच नाही. आदिरा म्हणते, पिंट्या दादा कुठे होता? त्याला सांगायचं ना. मलिका म्हणते, तुझा पिंट्या दादा तिच्या हारी गेला, ती जे सांगते ना तोच तो ऐकतो. आदिरा म्हणते, म्हणजे हे सगळं पिंट्या दादा समोर झालं? अर्पिता म्हणते, हो. आता दोघी खूप खोटं नाटं सांगत असतात. अर्पिता म्हणते, तुला आता कळलं ना ती स्वानंदी कशी आहे? हे सगळं स्वानंदीमुळे झालं. मला तर खात्री आहे तिने आजीला मुद्दाम जिन्यावरून ढकललं. इकडे स्वानंदी देवासमोर जाते आणि हात जोडून प्रार्थना करते, देवा आजीला बरं कर, पाहिजे तर मला शिक्षा दे. तिची आता खूप तगमग चालू असते. तेवढ्यात निकी आणि आनंद येतात. निकी म्हणते, स्वानंदी अगं हे कसं झालं? आजी कशी आहे आता? आनंद म्हणतो, बरी आहे ना आजी? आता स्वानंदी रडत म्हणते, नाही हे जे काही सगळं झालं ना ते माझ्यामुळे, हे सगळं माझ्यामुळे झालं, माझ्या लापरवाहीमुळे. निकी म्हणते, स्वानंदी अगं तू स्वतःला का दोष देतेस? आनंद म्हणतो, हो ना, आजीचा तोल गेला आणि ती पडली, ह्यात तुझा काय दोष आहे? स्वानंदी म्हणते, आनंद दादा, निकिता ताई मला स्वप्न पडलं होतं. निकी म्हणते, स्वप्न? ती म्हणते, हो आजींबद्दल खूप वाईट स्वप्न. तेव्हाच मला कळायला होतं की मी आजींची काळजी घ्यायला पाहिजे होती, पण मी आजीला सांगत होते मी नाही घेत फोन, पण आजीच ऐकत नव्हत्या. निकी म्हणते, फोनचा काय संबंध? स्वानंदी म्हणते, मी आजीला घेऊन खाली येत होते, आम्ही पायऱ्या उतरणार तेवढ्यात माझा फोन वाजला. ते आजी म्हणाल्या, स्वानंदी तुझा बेडरूममध्ये फोन वाजतोय, जा आणि फोन घे. मी त्यांना म्हटलं, आजी वाजू द्या, मी नंतर बॅक कॉल करेल, पण ते ऐकायलाच तयार नाही. मी त्यांना बजावलं होतं, आजी मी लगेच येते, पायऱ्या उतरू नका. त्या मला म्हणाल्या, हो तू घे आरामात फोन, मी इथेच थांबते. आणि मी काकूंशी बोलत होते तेवढ्यात आजी पडल्या. आनंद म्हणतो, एक मिनिट, तू कोणाशी बोलत होती? स्वानंदी ते काकूशी. तो मलिका काकूशी. ती म्हणते, हो. आता निकी आणि तो एकमेकडे बघायला लागतात. स्वानंदी म्हणते, काय झालं, तुम्ही असे का बघताय? निकी म्हणते, स्वानंदी तुला कळतंय का, तू पुन्हा प्लॅनमध्ये अडकलीस. स्वानंदी म्हणते, प्लॅन? कसला प्लॅन? ती म्हणते, विचार कर ना, तू आजीला घेऊन खाली चालली तेवढ्यात काकूंचा फोन आला. स्वानंदी म्हणते, हो त्या मंदिरात होत्या, त्यांना आजीची काळजी वाटली म्हणून फोन केला. निकी म्हणते, काही काळजी बिळजी नाही, अगदी व्यवस्थित प्लॅन केला आहे. मला सांग, काकू कधी बाहेर गेल्यानंतर आजीच्या काळजीपोटी कधी फोन आला होता का तुला? स्वानंदी म्हणते, नाही. ती म्हणते, मग आजच कसा? स्वानंदी म्हणते, ते आजीला बरं नव्हतं ना म्हणून. ते काय झालं ना, आजी दूध प्याल्या, त्यांच्या पोटात दुखायला लागलं. निकी विचारते, त्यांना दूध कोणी दिलं? ती म्हणते, माहीत नाही. ती म्हणते, मला खात्री आहे नक्कीच दूध अर्पिता किंवा मलिका काकूने दिलं असणार. मग मलिका काकूनी समरला फोन केला आणि घरी बोलवलं. मग समरने तुला आजीला खाली आणायला सांगितलं आणि त्याच वेळेस बरोबर मलिका काकूनी फोन केला, कारण त्यांना माहीत होतं तू फोन घ्यायला जाणार आणि आजी काय थांबणार नाही, ती उतरणार. तुला एक सांगू का स्वानंदी,
आजी खूप चकसू आहे, हुशार आहे. अगं ती पायऱ्यावरून कधीच पडणार नाही. त्या पायऱ्यावरती नक्कीच काहीतरी टाकलं असणार. सगळं व्यवस्थित प्लॅन केलं आहे. तू एक काम कर, घरी फोन कर आणि विचार, पायऱ्यांवरती काही सांडलेलं आहे का? स्वानंदी घरी फोन करून म्हणते, चेक करा, पायऱ्यावर काही पडलेलं आहे का? आता नौकरी चेक करून म्हणतात, हो मॅडम, तेल सांडलेलं आहे. स्वानंदी घाबरून म्हणते, निकिताताई तेल. समोर जातो आणि म्हणतो, डॉक्टर काय झालं? आजीची तब्येत कशी आहे आता? डॉक्टर म्हणतात, डोक्याला थोडा मार लागला. आता बघूया पुढे काय घडतं ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.